पनीर बर्फीसाठी इथे आपण 1 वाटी पनीर घेतलेला आहे। ही 1 वाटी पनीर जर असेल तर आपल्याला इथे अर्धा वाटी साखर घ्यायची आहे। हे 4 टेबलस्पून घरचं शुद्ध तूप घेतलेलं आहे गाईचं। हे आपलं एव्हरेस्टचं दूध मसाला जो भेटतो सुहानाचा, तुम्हाला सहज कुठल्या पण किराणा शॉपमध्ये अवेलेबल होऊन जाईल। हा दूध मसाला आपण इथे घेतलेला आहे। आणि एव्हरीडेची ही मिल्क पावडर, दुधाची पावडर ही भेटते नेस्लेची, ती तुम्हाला कुठल्या पण किराणा शॉपमध्ये सहज अवेलेबल होऊन जाईल। ही दूध पावडर इथे आपल्याला वापरायची आहे। हे केसर आपण इथे घेतलेला आहे। हे केसर सुद्धा आपण यात थोडेसे किंचित टाकणार आहोत। सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम बारीक असावी। त्यामध्ये आपण पनीर टाकायचं आहे। पूर्ण मिश्रण आपण हलवून घ्यायचं आहे, चांगलं व्यवस्थित एकत्र मिश्रण करून घ्यायचं। बघा, एकजीव होईपर्यंत आपल्याला हलवायचं आहे। 5 मिनिटं आपल्याला हे चांगलं व्यवस्थित मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम बारीक असावी। बारीक फ्लेमवरती आपल्याला 5 मिनिटं मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे। यामध्ये अर्धी वाटी आपल्याला दूध टाकायचं आहे, जे की आपण कृती दाखवताना सांगितल्यानंतर तर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध ॲड केल्याच्या नंतर आपला दूध पावडर जी आहे ती या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला त्यात साखर टाकायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे कशा प्रकारे मिक्स करतोय आपण। त्याला एकदम 5 मिनिटं आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्यातच आपण दूध मसाला पावडर आणि केसर टाकणार आहोत। हे आपल्याला 5 ते 7 मिनिटं कुक करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ते, जोपर्यंत दूध त्यातलं आटत नाही त्याची बर्फी सारखी आपल्याला वडी तयार होत नाही। तर ते आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती कशा प्रकारे आहे। तर असं व्यवस्थित आपण ते हलवत राहायचं आहे। इथे मी नॉनस्टिकची कढई यूज केली आहे, त्यामुळे ते काही लागण्याची शक्यता नाही। पनीरला असं तूप सुटेपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं। इथे जर तुमच्याकडे दूध मसाला अवेलेबल नसेल तर इथे तुम्ही वेलची पावडरचा सुद्धा वापर करू शकता। यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील, काजू बदाम वगैरे, तर तेही तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। अशा प्रकारे इन्स्टंट पनीर बर्फी आपली एकदम रेडी आहे। एकदम सोपी 10 मिनिटात बनणारी पनीर बर्फी आपण आता सर्विंग बाउलमध्ये सर्व करणार आहोत। तर अशा प्रकारे आपण हे आता सेट करणार आहोत। तुम्ही बघू शकता ती कशा प्रकारे झाली आहे, त्याची कन्सिस्टन्सी वगैरे तुम्ही बघू शकता। इथे व्यवस्थित प्रकारे आपण पनीर भाजून घेतलं आहे। तर ही आपल्याला आता सेट होण्यासाठी 15 ते 20 मिनिटं फ्रीजरला ठेवून द्यायची आहे, जेणे की ती बर्फीसारखी वडी बनून तयार होईल। नंतर आपल्याला त्याच्या वड्या करायच्या आहेत।
बघू शकता अशा प्रकारे त्याच्या वड्या करायच्या आहेत आणि फ्रीजला 20 ते 25 मिनिटांसाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे त्याच्या तुमच्या आवडीनुसार बारीक साईजने वड्या करून घ्या. अशा प्रकारे वड्या बनवलेल्या आहेत. तर त्या आता आपण सेट होण्यासाठी फ्रीजरला ठेवून देऊयात. बघू शकता तुम्ही इथे आपली बर्फी बनवून तयार आहे. म्हणजे असे कट करायचे आहे. ही कटिंग करून बघू शकता तुम्ही ह्याच्या अशा वड्या बनतात. खाण्यासाठी तयार आहे पनीरची बर्फी.